नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं ब्रेन ब्रशअप अकॅडमी म्हणजे BBA अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ओके होप्सो तुम्ही मेडासाठी खूप चांगला अभ्यास करत असाल. मी जसं की टेलिग्रामला जर ब्रेन ब्रशअप अकॅडमीवर कनेक्ट असाल तर मी तिथं अपडेट टाकतोच आहे. आणि मला वाटलं की आता तुमच्यासोबत बोलावं. 10-12 दिवस झालेत आणि खूप टेन्शन आलं असेल आणि मला तर आनंद वाटतोय. का तर एक्झाम पुढे गेली, थोडा प्रिपरेशनला वेळ भेटला आहे आपल्याला. त्यामुळं आपण सर्वांनी एक स्ट्रॅटर्जीने 10-12 दिवस जो पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे, त्या पूर्णपणे अभ्यासामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजे मी तुम्हाला एक सांगणार आहे. आपली 12 तारखेला एक्झाम आहे. 12 तारखेला एक्झाम आहे. ते आपल्याला ऑलरेडी मी टेलिग्रामवर हे पहिल्यांदाच टाकलेलं होतं की ह्या 2 दिवसामध्ये एक्झाम येणार आहे. ओके, प्रकल्प अधिकारी आणि लेखपाल. ओके, आणि एक्झिक्युटिव्ह प्रोजेक्ट ऑफिसर 13 तारखेला आहे आणि प्रकल्प अधिकारी 12 तारखेला आहे. ओके, सगळ्या ज्या आहेत 7 दिवसाच्या आधी आपल्याला, म्हणजे आता फिक्स डेट झालेली आहे. आपल्याला लढायला काहीच टेन्शन नाही. गॉट इट. मला वाटतं की आता ह्या राहिलेल्या 10-12 दिवसामध्ये काय केलं पाहिजे जास्त. आता बघा, जर तुम्ही हे टॉपिक बघितले ना तर आपल्याला बेसिक इलेक्ट्रिकलचे MCQ भेटतील, मशीनचे भेटतील, जेवढी काही मशीन आहे, लाईटनिंगचे पण मी टाकतो. लाईटनिंगचे पण भेटतील. बाकीचे जे टॉपिक आहेत ना, एनर्जी कन्झर्वेशन, पंपिंग सिस्टम, बरोबर का, लाईटनिंग असेल, लाईटनिंगचे पण बऱ्यापैकी, सोलार असेल, विंड असेल, हे जे प्रश्न भेटायला थोडं अवघड आहे. त्यामुळे कशा प्रकारे प्रश्न येतील, त्यांच्या स्कीम काय आहे. मला वाटतं बॅचेसमध्ये मी 50-50, 60-60 प्रश्न ओरिएंटेशन घेतलेलं आहे. त्यामध्ये मला वाटतं की त्या बॅचमध्ये मी तुम्हाला एक अँगल तरी सेट होईल की बाबा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतोय. आता आपण प्रेडिक्ट कोणच करू शकत नाही. त्यामुळे जे काही प्रिव्हियस ESCला प्रश्न पडले, जे काही गेटला पडलेत, ओके, त्या लेवलने आपल्याला, कारण आपण प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा POचा अभ्यास देतोय, तो E लेवलचा आहे. मग आपल्याला ESCचे त्यांचा सोर्स काय आहे, ESC असेल, कुठं पडलेले क्वेश्चन्स असतील. त्यामुळे मी सगळे काही कव्हरिंग तुम्हाला त्या कोर्समध्ये क्वेश्चन दररोज MCQ आणि यूट्यूबवर पण देण्याचा, तुम्ही बघितला असेल तर देण्याचा प्रयत्न करतोय. कुठं बॅटरीचे प्रश्न आहे, जे ITला निमी आहे त्यामध्ये क्वेश्चन आहे, त्याचं पण लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलंय. तर आपल्याला ह्या सोर्सेसचा क्वेश्चनवर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळं होप्सो तुम्ही क्वेश्चनवर जास्त फोकस करा, मला असं वाटतंय. कारण आपल्याला आता हे जर एनर्जी कन्झर्वेशन वाचायला गेलो तर किती सेक्शन आहेत आणि किती नाही. त्यामुळं तुम्हाला वाटत असेल सध्या की बाबा हे इतके सेक्शन आहेत, सोडून देतो, तसं करू नका. तुम्हाला वाटत असेल इलेक्ट्रिसिटी ॲक्टमध्ये एवढे सेक्शन आहेत, मी किंवा हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत वेगवेगळे, केरळ पब्लिक कमिशनला जो पेपर झालता एनर्जी इलेक्ट्रिसिटी ॲक्ट, त्यांना वेगळाच टॉपिक आहे. त्या टॉपिकवर तुम्हाला कळेल की आता एक्झाम ओरिएंटेशन कसं चाललेलं आहे, कोणत्या सेक्शनवर विचारतायत. ते पेपर मी ऑलरेडी तुम्हाला टेलिग्रामला टाकतो, त्याचं टेन्शन घेऊ नका. म्हणजे एक ओरिएंटेशन कळेल, तेवढंच वाचा आणि गिवअप करू नका. मला वाटतं 10-12 दिवसात की आता माझा अभ्यास काहीच नाही, जेवढं झालेलं आहे त्याला रिवाईज करा चांगलं. क्रॅश कोर्स मी तुम्हाला ते दिलेलं आहे, त्यामध्ये पर्टिक्युलर एक टॉपिक 1.5-2 तासामध्ये संपवलेला आहे. तेवढंच करा. जर तुम्हाला वाटत असेल की माझं आता काहीच व्हाय नाही, तेवढंच करा, बास, तेवढंच करा. तरी पण तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. 1-2 दिवसामध्ये मी 2 ते 3 टेस्ट टाकतो, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये मी त्याचं तुम्हाला टेलिग्रामवर अपडेटच देईल. त्यामुळे 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या 2-3 टेस्ट येतील. यावर पूर्ण रिसर्च करतोय. क्वेश्चन कसे फ्रेम होतील म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल फील यायला पाहिजे 2-3 पेपरमध्ये की लास्टच्या चेजला 4 किंवा 5 तारखेला होतील पेपर अपलोड. म्हणजे 7-8 तारखेपर्यंत तुम्ही पेपर देऊन परत 4 दिवस रिवाईजला तुम्ही घेऊ शकता. वीक पार्टला तुम्ही कव्हर करू शकता. पण सध्या तरी जेवढं हातात आहे आपल्याला, बेसिक इलेक्ट्रिकल हातात आहे, मशीन हातात आहे, लाईटिंग सिस्टीम हातात आहे, बॅटरी हातात आहे, UPS हातात आहे, DG हातात आहे. ओके, ह्याचा तर डाटा आपल्याला भरपूर सगळा मिळतोय. पंपिंग सिस्टीम मी PDF ऑलरेडी पेडला टाकलेली आहे, जे कुठनं BEEच्या साईड आहेत, वेगवेगळ्या स्कीम्स आहेत साईट्सवर. मी जेवढं काही मटेरियल आहे तेवढं बॅचमध्ये आणि टेलिग्रामला टाकण्याचा ट्राय करतोय. होप सो गिवअप करू नका. जेवढा टाईम भेटला आहे त्याचं युटिलायझेशन करा. आणि मी तुम्हाला न्यूमरिकल वेळोवेळी यूट्यूबला टाकण्याचा ट्राय करतो. होप सो तुम्ही त्या कोर्सला त्या बाजूला येऊन तुम्ही नक्की यूज करा. नक्की तुम्हाला त्या प्रिपरेशनमध्ये हेल्प होईल, एवढंच सांगतोय. खचून जाऊ नका. 10-12 दिवसामध्ये जेवढं काही एफर्ट्स लावता येतील चांगल्या प्रकारे तेवढे लावा. ओके, शॉर्ट बट स्वीट अभ्यास करा. MCQला जास्त फोकस करा. गुगलवर करा, सेन फाउंड्री साईड आहे. ओके, इलेक्ट्रिकल फॉर यू साईड आहे, सेन फाउंड्री साईड आहे. परत अजून टेक्स्ट बुकमध्ये आहेत वेगवेगळे क्वेश्चन. ओके, जिथनं आपण करू शकतो तिथनं क्वेश्चन लावायचे ट्राय करा. तुम्ही AIचा यूज करत असाल तर AIला विचारा.
ओके, रिसेंट ट्रेंड्स इन इलेक्ट्रिसिटीवर काय काय प्रश्न आहेत, विंड पॉवरवर रिसेंटवर काय काय क्वेश्चन आहेत, एखादी स्कीम माहीत असेल तर त्यावर काय काय क्वेश्चन येऊ शकतात, AI ला विचारा, तिथनं आपण क्वेश्चन जनरेट करू शकतो. त्यामुळं आपण अशा सोर्सेसमधनं जनरेट करू आणि नक्की या पेपरला चांगल्या पद्धतीने हे करू. होप सो मेंटली तयार व्हा. 12-13 तारखेला मला भरपूर जणांचे फोन आले, जे बॅचला आहेत त्यांना माहिती असेल की आपण ऑलरेडी आज पंपिंग आणि पंप आणि पंपिंग सिस्टम झालेला आहे. आम्ही जे मिसेलिनियस म्हणजे जे की आउट ऑफ सिलेबसचे जे टॉपिक आहेत 5-6 टॉपिक कव्हर केलेले आहेत. मला वाटतं 1 ते 2 राहिले आहेत, 2 दिवसामध्ये ते पण होतील. आणि इलेक्ट्रिकलचं मी रेकॉर्डेड सेक्शन आहे ते ऑलरेडी टाकलं. मशीन एवढ्या शिकवत बसलो तर मला वाटतं महिनाभर जाईल. त्यामुळे मी जे काही रेकॉर्डेड आहे ते मशीन टाकलेलं आहे, जेवढं रिक्वायर्ड आहे तेच टाकलेलं आहे. मी ऑलरेडी शिकवलं होतं एकदा लाईव्ह एका बॅचला, तेच टाकलेलं आहे. ओके, बेसिकचं जे रिक्वायर्ड आहे ते कट करून तिकडं टाकतोय. मला वाटतं बेसिक आणि मशीन ते शिकवायची मला वाटतं गरज नाही. ग्राफ थेरी त्यात थोडंसं वेगळं आहे, ते मी तुम्हाला बॅचमध्ये ॲड ऑन करेल. आणि नक्की तुम्ही त्या साईडला येऊन एन्जॉय करा सिलेबसचा. आणि काही जर अपडेट असतील तर मी नक्की टेलिग्रामवर टाकतो, क्वेश्चन असतील तरी पण टाकतो, काही PDF असतील तरी पण टाकतो. नक्की टेलिग्रामला जॉईन व्हा, ब्रेन ब्रशअप अकॅडमी. थँक्यू सो मच. स्टे कनेक्टेड.